विद्यार्थी मित्रांनो, तत्पुरुष समासाचा तिसरा उपप्रकार आहे द्विगु समास। आता या द्विगु समासाची जी व्याख्या आहे ती व्याख्या आपण पाहू। ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद म्हणजेच पूर्वपद, ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद हे संख्या विशेषण असते व त्याने एकच समूह सूचित केलेला असतो, त्यास आपण द्विगु समास असे म्हणतो। लक्षात पहा, ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद संख्या विशेषण असते, संख्या विशेषण असते। मुलांनो, पुढे मला जगाची वैशिष्ट्य पाहू तेव्हा त्या वैशिष्ट्यामध्ये सुद्धा मला ठिकाणी की या द्विगु समास या सामासिक समासातील पहिले पद जे आहे ते संख्या विशेषण असते असं पहिलं वैशिष्ट्य आहे की आता या वैशिष्ट्यामध्ये पुढे येणार आहे। व त्याने एकच समूह सूचित केलेला असतो, व त्याने एकच समूह सूचित केलेला असतो। असा हा जो सामासिक शब्द असेल तिथे आपण त्याला त्याचा तो द्विगु समास आहे असं म्हणतो। हीच व्याख्या आपण एकदा दुसऱ्या शब्दामध्ये पाहू। ज्या सामासिक शब्दातील पहिले पद हे संख्या विशेषण असून, तर संख्या विशेषण ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद म्हणजे पूर्वपद हे संख्या विशेषण असून हे पद एक वचनी असते व या सामासिक शब्दावरून एक समूह सुचविला जातो, त्यास आपण द्विगु समास असे म्हणतो। आता या द्विगु समासाची जी वैशिष्ट्ये आहे ती वैशिष्ट्ये आपण पाहू। वैशिष्ट्ये याचं वैशिष्ट्य पहिला आहे, पहिले पद संख्या विशेषण असते। पहिले पद किंवा पूर्वपद संख्या विशेषण असते। याचा आता उदाहरण पहा, चातुर्मास, त्यानंतर आहे त्रिकोण आणि नवरत्न। हे असे इथे उदाहरण दिलेले आहे। आता पहिला आहे चातुर्मास, दुसरा आहे त्रिकोण, तिसरा आहे नवरत्न। आपण वैशिष्ट्य पहा, पहिले पद किंवा पूर्वपद संख्या विशेषण असते, विशेषण पहिला पद त्रिकोण, त्यानंतर नव आणि चातुर। तर आता चातुर्मास म्हणजे काय? चार मासांचा समूह, जे पहिलं पद या ठिकाणी चार आलेला आहे। त्रिकोण, तीन कोणांचा समूह, इथे तीन आलेला आहे पहिलं पद किंवा पूर्वपद। नवरत्न
नवरत्न इथे 9 आलेला आहे, एक नवरत्न. तर अशा प्रकारे या शब्दातील जे पहिलं पद आहे तेथे संख्या विशेषण असते. याचं दुसरं वैशिष्ट्य आहे, हा समास नेहमी एकवचनी असतो. हा समास नेहमी एकवचनी, हा समास नेहमी एकवचनी असतो. याचं कारण काय आहे? कारण त्यातील सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो. चातुर्मास, 4 मासांचा समूह, म्हणजे एकाच समूहाचा जो बोध आहे किंवा एकाच समुच्चयाचा बोध आहे तो बोध झालेला आहे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे. आता याचं कारण जे आहे तिसरं वैशिष्ट्य आहे, त्यातील सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो. त्यातील सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो. 4 मासांचा समुच्चय किंवा 4 मासांचा समूह. त्यानंतर त्रिकोण म्हणजे 3 कोणांचा समूह. नवरत्न म्हणजे 9 रत्नांचा समूह. तर अशा प्रकारे या शब्दावरून एकाच या समुच्चयाचा जो बोध आहे तो बोध इथे होतो आहे. आता विद्यार्थ्यांनो, पहिलं पद हे संख्यावाचक आहे. हे द्विगु समासाचं असणारं पहिलं वैशिष्ट्य आहे. आणि त्यावरून समूहाचा बोध झाला, एखाद्या समुच्चयाचा एखाद्या समूहाचा बोध झाला म्हणजेच त्या ठिकाणी द्विगु समास होतो. पण मुलांनो, इथे काही शब्द आहेत, त्यामध्ये आहेत त्रिलोचन, पंचानन, दशमुख आणि सहस्त्रबाहू. हे जे आता 4 शब्द आहेत, या 4 शब्दामध्ये पहिलं पद जे आहे, पूर्वपद जे आहे, तेथे संख्यावाचक आहेत. कोणकोणतं? त्रिलोचन, याच्यात 3 आलेला म्हणजे 3 आलेला आहे. पंचानन याच्यामध्ये 5 आलेला आहे. दशमुख याच्यात 10 आलेला आहे. आणि सहस्त्र म्हणजे 1000. याच्यातलं पहिलं पद संख्यावाचक असून देखील या शब्दांचा मात्र द्विगु समास नाही. त्याचं कारण असं आहे की त्यावरून एका समुदायाचा किंवा एका समुच्चयाचा आपला बोध होत नाही. मग हा समास कुठला आहे? तर आता हा समास बहुव्रीही समास आहे. आता या शब्दांचा बहुव्रीही समास का आहे हे आपण जेव्हा बहुव्रीही समासाचा आपण त्याचा अभ्यास करू तेव्हा या शब्दांचा जो विचार आहे हा विचार मात्र तेव्हा आपण तो करणारच आहोत. आता मुलांनो, आपण इथे जर पाठ्यपुस्तक पहा, पेज क्रमांक 120 आहे. ते पाहता कृतीपाठ इथे आता एक मिनिट. हा, इथं आपलं पेज क्रमांक या ठिकाणी आहे 119. इथे दिली आता कृती. सगळ्यात शेवटी इथे खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता पूर्ण करा. सूर्याच्या सोनेरी किरणांनी दश दिशा उजळून निघाल्या. या वाक्यातील सामासिक शब्द कुठला आहे? तर तो दश दिशा. दश म्हणजे 10.
10 दिशा. दुसरं वाक्य आहे, नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात. या वाक्यातील नवरात्र हा या वाक्यातील सामासिक शब्द आहे. तिसरं जे वाक्य आहे ते आहे, सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या वाक्यातील सप्ताह हा जो शब्द आहे तो इथे सामासिक शब्द आहे. खालचा जो तक्ता आहे त्यामध्ये दिलेला आहे सामासिक शब्द कुठला आहे आणि त्याचा विग्रह कुठला आहे. पहिल्या इथे दशदिशा हा सामासिक शब्द आहे, याचा विग्रह आहे 10 दिशांचा समूह. दुसरा सामासिक शब्द आहे नवरात्र, त्याचा विग्रह आहे 9 रात्रींचा समूह. सप्ताह हा सामासिक शब्द आहे 7 अहांचा, अह म्हणजे दिवस, 7 दिवसांचा समूह. पुढे आता जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर जी व्याख्या आहे ती व्याख्या देखील तुम्हाला मी ती लिहून दिलेलीच आहे. आता पुढची जी कृती आहे ती कृती ते आपण आता पाहू. तत्पुरुष समासाचे प्रकार ओळखून खालील तक्ता पूर्ण करा. लग्नो आता हा जो काय तत्पुरुष समास आहे या तत्पुरुष समासाचे आपण त्या 3 उपप्रकार पाहिलेले आहेत. त्याचा पहिला होता विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा होता कर्मधारय समास आणि तिसरा आता आपण आज शिकलो आहे द्विगु समास. आता हे जे शब्द या संख्येत दिलेले आहेत किंवा याच्यामध्ये जे काही शब्द जे आहे जसं दिलेलं आहे समासाचा विग्रह त्याचा दिलेला आहे 6 मासांचा समूह. मग त्यावरून त्याचा सामासिक शब्द कुठला असेल आणि त्या समासाचं नाव कुठलं असेल. या 3 रकान्यामध्ये कुठला तरी तो एक शब्द दिलेला आहे आणि त्यावरून बाकीचे 2 शब्द आहेत जे तुम्हाला ते त्याचे ओळखायचे आहेत किंवा तुम्हाला ती कृती करायची आहे. सामासिक शब्द याचा पाठ अनुक्रमांक 1 षण्मास हा इथं सामासिक शब्द आहे. समासाचा विग्रह दिलेला आहे 6 मासांचा किंवा महिन्यांचा समूह आणि याचं समासाचं नाव आहे द्विगु समास. अनुक्रमांक 2 मध्ये इथं सामासिक शब्द ग्रंथालय दिलेला आहे. तिच्यावरून या समासाचा जो विग्रह आहे तो आपल्याला इथं करायचा आहे. ग्रंथांचे आलय षष्ठी तत्पुरुष समास चे च्याची किंवा ग्रंथासाठी आलय चतुर्थी तत्पुरुष समास. म्हणजे ज्या प्रकारचा जी विभक्ती आपण लावू त्या प्रकारचा तो समास होतो आहे आणि समासाचं नाव या ठिकाणी आहे ते जो आपण विभक्ती तत्पुरुष समास. विग्रह आपण कसा करतो तिच्यावरून समासाचं जे नाव आहे ते नाव आपण ठरवत असतो. अनुक्रमांक 3 मध्ये पहा इथं समासाचं नाव दिलेलं आहे कर्मधारय समास. आता इथं उदाहरण अनेक त्या ठिकाणी आहेत. कुठलंही उदाहरण तुम्ही इथे लिहिलं तरीही मात्र चालेल. अमकाच शब्द लिहा किंवा हेच लिहा असा कुठलाही नियम नाही. इथे शब्द जेव्हा आपण सामासिक शब्द आपण महाराष्ट्र, समासाचा विग्रह आहे महान असे राष्ट्र, कर्मधारय समास. पुढचा शब्द चौथा आहे त्रिदल, सामासिक शब्द, समासाचा विग्रह आहे 3 दलांचा समूह, समासाचं नाव आहे कर्मधारय समास. अनुक्रमांक 5 मध्ये पहा समासाचा विग्रह दिलेला आहे बालकांसाठीचे मंदिर. इथे हा चे हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे चतुर्थी तत्पुरुष साचीचे चेच्याची. याचा शब्द सामासिक शब्दाचा होतो आहे बाल मंदिर आणि समासाचं नाव या ठिकाणी आहे विभक्ती तत्पुरुष. पुढचा शब्द क्रमांक 6 आहे सामासिक शब्द आहे नरश्रेष्ठ. अनुक्रमांक 6 त्यातला आहे नरश्रेष्ठ. याचा विग्रह होतो आहे नरांमध्ये श्रेष्ठ किंवा श्रेष्ठ असा नर.
इथे आपण त्या नरांमध्ये श्रेष्ठ असा जर समजा आपण विग्रह केला तर या ठिकाणी विभक्ती तत्पुरुष समास होतो आहे, नरांमध्ये श्रेष्ठ. पण श्रेष्ठ असा नर असा जर समजा आपण त्याचा विग्रह केला तर मात्र तो इथं कर्मधारय समास होतो आहे. शब्दाचा विग्रह आपण कसा करतो तिच्यावरून त्या शब्दाचा जो समास आहे तो जो समास आहे तो समास तो ठरत असतो. त्यानंतर अनुक्रमांक 7 पहा. या अनुक्रमांक 7 मध्ये इथे नाव दिलेलं आहे समासाचे नाव विभक्ती तत्पुरुष इथे नाव दिलेलं आहे. आता या ठिकाणी कुठलाही शब्द विभक्ती तत्पुरुषाचा कुठलाही शब्द तुम्ही इथे घेऊ शकता, अगदी द्वितीय पासून ते षष्ठी पर्यंत सप्तमी पर्यंत. इथे आपण शब्द घेऊ आता विद्यालय सामासिक शब्द, समासाचा विग्रह आहे विद्येचे आलय षष्ठी तत्पुरुष आणि समासाचं नाव या ठिकाणी आहे विभक्ती तत्पुरुष. तर मुलांना हे पाहिल्यानंतर आता या द्विगु समासाची आणखी काही उदाहरणं जी आहेत ती उदाहरणे आपण पाहू. आता मी तुम्हाला तो शब्दही सांगतो आहे आणि त्या समासाचा विग्रह कसा होतो आहे ते तुम्हाला मी सांगतो आहे. पंचवटी 5 वडांचा समूह किंवा 5 वटांचा समूह. त्रिभुवन 3 भुवनांचा समूह. त्रैलोक्य 3 लोकांचा समूह. सप्ताह 7 दिवसांचा समूह. चौघडी 4 घड्यांचा समूह. त्रिलोक 3 लोकांचा समूह. पंचारती 5 आरत्यांचा समूह. पंधरवाडा 15 दिवसांचा समूह. 12 भाई 12 भावांचा समूह. नवग्रह 9 ग्रहांचा समूह. त्रिकोण 3 कोणांचा समूह. पंचपाळे 5 पाळ्यांचा समूह. दश दिशा 10 दिशांचा समूह. पंचप्राण 5 प्राणांचा समूह. पंचमहाभूते 5 महाभूतांचा समूह. त्रिमूर्ती 3 मूर्तींचा समूह. चौकात 4 लोकांचा समूह. सहस्राक्ष सहस्त्र अक्षांचा समूह. आठवडा 8 दिवसांचा समूह. षड्रिपू 6 रिपूंचा समूह. रिपू म्हणजे शत्रू. नवरत्न 9 रत्नांचा समूह. सप्तर्षी 7 ऋषींचा समूह. सप्तसुर 7 सुरांचा समूह. पंचतत्वे 5 तत्वांचा समूह. पंचपक्वान्ने 5 पक्वान्नांचा समूह. तर अशा प्रकारे गठनो आपण द्विगु समासाचे ही जी काही अनेक उदाहरणे आहेत ती इथं आपण पाहिलेली आहेत.